ऐक ना, मी विचार करते केस कापावेत. बोला मॅडम, कोणता कट करू? शाकाल, गजनी, कांचा, चिनाकी, टकलू, हैवान. अरे हे काय करतोयस तू? अगं केस कापायचेत ना तुला? हो. अगं मग टकलीच करतो ना तुला, भुंडीच बनवतो. परत केस कापायचं टेन्शनच नाही. अरे तसं नाही, बस थोडेसेच कापायचे. थोडे थोडे. थोडे हो थोडे. अगं असं थोडे थोडे करून आहे ना माझ्या आकांक्षाला घोडे लावशील तू. आकांक्षा ही कोण आहे? अगं म्हणजे माझ्या मनातल्या इच्छा आकांक्षांना घोडे लावशील. म्हणजे 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 वाघाचे पंजे, कुत्र्याचे कान आणि आफ्रिदीच्या आईची. अरे! म्हणजे आफ्रिदीच्या आईच्या गावात मी जडीबुटीचं तेल आणलं होतं तुझ्या केसांच्या वाढीसाठी, आणि तू केस कापायच्या गोष्टी करतेस. अगं माझी इच्छा असते तुझ्या केसांमध्ये गजरा माळावा, तू छान छान हेअरस्टाईल करावी, मी तुला क्यूट क्यूट खेकडे गिफ्ट करावे. ए खेकडे नाही, क्लचर म्हणतात त्यांना. हा तेच ते. एवढे आवडतात तुला माझे केस? हा मग, आणि फक्त मलाच नाही, माझ्या पुतण्याच्या शाळेत आहे ना निबंधाची स्पर्धा होती. तिथे बाकीच्या मुलांनी काय विषय घेतले? माझं गाव, माझे मित्र, माझी आजी, आणि आमच्या पठ्ठ्यानी काय केलं माहितीये का? माझ्या काकीचे केस, त्याचा पहिला नंबर आला. त्या दिवशी तू प्रेमाने माझ्यासाठी जेवणाचा डबा घेऊन आली होती, तेव्हा जेवताना घासामध्ये तुझा केस आला, तो मी नूडल सारखा करून गिळला. हा, आणि शी करताना पण बाहेर येऊन नाही दिला. एवढं प्रेम आहे माझं तुझ्या केसांवर. ठीक आहे बाबा, नाही कापत, पण मला आहे ना काहीतरी क्यूट हेअरस्टाईल करायची आहे. आता कसं माझ्या गोजीरवाड्या बाळाला क्यूट क्यूट हेअरस्टाईल गोड गोड दिसतीये. मग आता मला डॉक्टर आणि वॉटर बॉटल पण घेऊन दे ना. हो देतो ना, पण आधी पप्पी देत चल.